झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तेव्हा काय चाललंय हे घरात? काय रोज पाहायला लागतंय? माझ्या दोघी सुना या घरात आल्यापासून त्यांना कधी सुनांसारखं वागवलं नाही मी, लेकींसारखं वागवलंय। आज त्या दोघी शत्रूसारखे भांडतायत, एकमेकींचा अपमान करतायत। इतका द्वेष कुठून आला त्यांच्या मनात? या मध्यमवर्गीय घरात पैसा आयुष्य आराम नसेल, पण कायम या घरात प्रेम होतं, नाती जपली गेली। पण आज माझ्या वीणा बरोबर असं का झालं? माझी वीणा या घरात आली त्या दिवसापासून सुनेसारखी नाही, मुलीसारखी वागली। रोज पहाटे 6च्या ठोक्यापासून या घरासाठी राब राब राबते। हा तिचा इतका मोठा अपमान। घरातल्या दुसऱ्या सुनेने तिच्यावर चोरीचा आळ घेतला। आमच्या वीणाचा इतका अपमान का देवा? का असा दिवस दाखवला? आणि थांब ना, आणि प्लीज, आणि प्लीज जाऊ नको ना, आणि प्लीज मी माफी मागतो, प्लीज। आई, हो सिंचना, मी हे घर सोडून जाते। काय? हरीश, अरे काय बोलते? आणि नाही ना, आणि ऐक ना, चूक झाली माझ्याकडून, प्लीज। ज्या घरात माझ्या इमोशन्सना, माझ्या फिलिंग्सना किंमत नाहीये, तिथे मला थांबायचं नाहीये। अगं बाळा, आय एम डन। आणि प्लीज असं करू नकोस ना, प्लीज। आणि प्लीज जाऊ नकोस ना, आणि प्लीज। हात सोड माझा। मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये हे कळत नाहीये का तुला? चेहरा पण बघायचा नाहीये मला तुझा। लीव्ह मी अलोन। सिंचना ऐक। सिंचना, आई तिला थांब। सिंचना, आई काय होतं तुला? आई हळू, दादा, वहिनी लवकर बाहेर या। आई हळू, काय होतं? दादा लवकर या। आई काय झालं? काय हळू, पाणी घेऊन ये वीणा। काय झालं आई? इथे बस, इथे आई, इथे ये तू, इथे बस। वीणा पाणी आण लवकर। सिंचना, हो ऐक ना, सिंचना बाळा ऐक, माझं ऐक। सिंचना, आई बस बस, हळू। आई पाणी घ्या आधी, पाणी घ्या। नकोय ग। नाही असं कसं, मी काही ऐकणार नाही, पाणी घ्या। आपण डॉक्टरकडे जायचंय का? हा? सिंचनाला हा? थांबव, सिंचनाला थांबव। सिंचना, तिला थांबव। होय, काय चाललंय या घरात काय माहित? सिंचना, काय प्रकार आहे हा सगळा? मला माफ करा वहिनी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। रागाच्या भरात मी तुम्हाला खूप काही बोलले, तुमच्यावर डाऊट घेतला, माझं चुकलं, मला माफ करा। आई तू ठीक आहेस ना आता? हा? आणि हे सिंचना बॅग कुठे घेऊन चालली आहे? हा? काय चाललंय हे सगळं? घर सोडून चालली आहे ती। काय? काय? घर सोडून चाललीये? काय ग सिंचना, काय झालं? काय रे हरीश, ती घर सोडून का चाललीये? भांडण झालं तुमच्यात? एवढं भांडलात की ती घर सोडून चाललीये? काय रे? सिंचना, आई बस नाही। मी ठीक आहे। सिंचना बाळा ऐक ना, हे बघ, तू घर सोडून का चाललीस मला खरंच कळत नाही। काय झालंय बाळा? अगं कितीही मोठा प्रश्न असला ना तरी हक्काचं घर सोडणं हा त्यावरचा तोडगा असू शकत नाही, हो की नाही ग वीणा? हो नाही, अगं काय झालंय?
त्या दागिन्यांमुळे पुन्हा काही झालं का? अगं मी तुला सांगते ना, आपण शोधून काढू की कोणी चोरले ते. तू नको काळजी करू. नात्यांपेक्षा वस्तू महत्वाची असेल का? दुसरं काही भांडण झालंय का तुम्हा दोघांमध्ये? तू आम्हाला सांग ना, आम्ही काहीतरी तोडगा करू. तो काय बोलला तर मी ओरडते त्याला. घरातली गोष्ट घरात राहू दे. आई, मला माहिती माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो, पण मी आता इथे नाही थांबू शकत. सॉरी आई. अगं नाही बाळा, ऐक ना. अगं घरातली गोष्ट आहे, ती उमऱ्याबाहेर जायला नको. या घरचे संस्कार नाही आहेत हे. या घरचे संस्कार नाहीयेत म्हणजे आई? मग काय माझ्या माहेरचे संस्कार असे आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? अगं नाही नाही, असं नाही म्हणायचंय मला. विना समजावून नाही ला. अगं घर म्हटलं की छोटी मोठी भांडणं होणारच, आणि एखादं भांडण विकोपाला गेलंच तर याचा अर्थ असं होत नाही ना की आपण आपलं घर सोडून जाऊ. आई, छोटी मोठी भांडणं असतील तर गोष्ट वेगळी होती, पण प्रश्न आता विश्वासाचा आहे. आई, या घरची सगळी माणसं चांगली आहेत. हो ना, मग पण शेवटी काही माणसांचं खोटं वागणं समोर येतच. विना अगं सिंचना, अगं असं काय करतेस? मगाशी नाही का तुझा माझ्याबद्दल गैरसमज झाला होता, पण होतं काहीतरी वेगळंच ना. तर तसंच तुमच्या दोघांमध्ये काही झालं असेल तर ते बोलून सोडवता येईल ना, त्याच्यावर तोडगा काढता येईल. हे बघा, प्रत्येक नवरा बायकोत भांडणं होतातच, त्यासाठी कोणी असं लगेच घर सोडून जातं का? अगदी बरोबर बोलते. काय बोलतेस, काय बोलते? तुम्ही जरा थांबता का? आपल्या भांडणाविषयी नाही सांगत मी तिला फक्त एवढंच सांगतेय की प्रत्येक नवरा बायकोत भांडण होतं, बोलून तोडगा निघतो, पण असं घर सोडून जायचं नाही सिंचना. वहिनी प्लीज, मला आता लग्न आणि नात्यांवर ऍडवाइस नकोय. कितीही काही झालं तरी मला इथे थांबायचं नाही. मला जाऊ दे. सिंचना, अगं आता तुझा निर्णय झाला असेल तर मी तरी काय करू? पण अगं नेमकं काय झालंय हे तरी सांगशील आम्हाला? ते तुम्ही तुमच्या मुलालाच विचार. बघा सांगतो का ते. निघते. सिंचना, सिंचना बाळा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज